अशी माणसं अशा गोष्टी. लेखक दीपक तांबोळी. वाचक मनीषा. कथा 6. अल्लड. हर्षा बाहेरून आली तेव्हा शेजारच्या अंगणात लहान मुली पत्ते खेळत बसल्या होत्या. ते बघून हर्षा लगोलग तिकडे गेली. काय गं मुलींनो, काय खेळताय? बदाम 7 एकजण उत्तरली. मी खेळू का तुमच्यासोबत? हो, खेळा ना. हर्षा मग त्यांच्याजवळ मांडी घालून बसली. आपल्या 5 वर्षाच्या मुलीला सिद्धीलाही तिने जवळ बसवलं. छोट्या मेहरलाही मांडीवर घेतलं. द्या, मी पत्ते पिसते. मुलींकडचे पत्ते घेऊन तिने ते पिसले आणि सर्वांना वाटले. खेळण्यात ती इतकी रंगून गेली की त्यात 1 तास कसा निघून गेला तिला कळलंसुद्धा नाही. अगं बाई, हर्षा, तू इथे बसलीस होय? मला वाटलं तू मैत्रिणीकडून अजून आलीच नाहीस आणि या लहान मुलींसोबत काय खेळत बसलीस गं? आईच्या हाकेने ती भानावर आली. हो आई, येतेच. बस फक्त 1 डाव. अगं, तू भाजी करणार होतीस ना, की मी करू? 12 वाजून गेलेत. मुलांना भुका लागल्या असतील. हो आई, मला भूक लागली, सिद्धी म्हणाली तशी मोठ्या अनिच्छेने ती पत्ते खाली ठेवून उठली. मुलींनो, संध्याकाळी आपण परत खेळू बरं का? मुलींनी माना डोलावल्या. हर्षा मुलांना घेऊन घरात गेली. हर्षू, लहान मुलींसोबत खेळायचं तुझं वय तरी आहे का गं आता? अगं, 2 मुलांची आई आहेस ना तू, निर्मलाबाई म्हणाल्या तशी ती संकोचली. काय उत्तर द्यावं तिला कळेना. मग किचनमध्ये वळता वळता म्हणाली, अगं, बऱ्याच दिवसात पत्तेच खेळले नव्हते म्हणून बसले थोडी. आणि काय बिघडलं गं लहान मुलींसोबत खेळले तर? निर्मलाबाई आपल्या त्या 30 वर्षाच्या निरागस मुलीकडे पाहून हसल्या. खरोखर या पोरींचं बालपण अजून संपलेलंच नाही आहे अजून. आणि त्याच्या मनात आलं, काही बिघडत नाही, पण बाहेरच्यांनी बघितलं तर काय म्हणतील ते? म्हणू देत काय म्हणायचं ते, हर्षा थोडी चिडूनच म्हणाली. मग तिने भाजी करायला घेतली. 15 मिनिटात भाजी करून तिने सर्वांना वाढून घेतलं. वा, छान केलीस गं भाजी. भाजीची चव घेतल्यावर निर्मलाबाई म्हणाल्या. हर्षाने स्मित केलं. पण मगाशी आई जे बोलली त्याने तिचं मन नाराज झालं होतं. तिच्या सासूबाईही तिला नेहमी हेच म्हणायच्या, अगं हर्षू, हा बालिशपणा सोड. आता तू 2 मुलांची आई झाली आहेस. 2 वर्षापूर्वी त्या वारल्या. तेव्हाच हर्षाच्या अल्लडपणावरूनचे त्यांचे टोमणे बंद झाले आणि आज आईने त्यावरून तिचे कान उपटले होते. हर्षू, आज तुझ्या मैत्रिणी येणार आहेत ना तुला भेटायला? त्यांना काय करायचं गं खायला? अचानक आठवण येऊन निर्मलाबाईंनी विचारलं. शिरा आणि भजी करेन मी, तू बस त्यांच्यासोबत गप्पा मारत. ती रागवली हे निर्मलाबाईंनी ओळखलं, पण तिचं रागवणंसुद्धा तिच्या चेहऱ्यावर मोठं गोड वाटत होतं. मनाशीच हसून त्या उठल्या. जेवणाचं टेबल आणि किचनमधला पसारा भराभर आवरून हर्षा बेडरूममध्ये गेली. तिची मुलं हॉलमध्ये कार्टून सिरियल बघत बसली. बेडवर पडल्या पडल्या हर्षाच्या मनात विचार आला, खरंच का आपण बालिश आहोत? लहान मुलांच्या दुनियेत आपण रमतो. त्यांच्यासारखं आपल्याला हुंदडायला आवडतं, मस्त्या करायला आवडतं, खेळायला आवडतं. फुलं, फुलपाखरं, रंगीबिरंगी पक्षी बघून आपण वेडे होतो. जगात सर्वत्र आनंदच भरला आहे असं आपल्याला वाटत राहतं. आपण सहसा कोणावर रागवतसुद्धा नाही. रागवलं तरी पटकन विसरतो, म्हणून आपण सर्वांना बालिश वाटतो. तिला आपले कॉलेजचे दिवस आठवले. फुलपाखरासारखी ती बागडायची. सगळ्यांशी ती हसून बोलायची. सगळ्यांशी तिची मैत्री होती, मुलांशी तर जरा जास्तच. तिच्या मैत्रिणी तिला नेहमी टोकत, हर्षू, मुलांबरोबर इतकी मोकळेपणाने वागत नको जाऊस, ते तुझ्या हसण्याचा वेगळा अर्थ काढतात. पण तिने त्यांचा सल्ला कधीच मानला नाही. तिचा सुंदर पण निरागस बालिश चेहरा आणि त्यावरचं खट्याळ हसू पाहून अनेक तरुण तिच्यात प्रेमात पडायचे. तिच्या प्रेमाची मागणी करणाऱ्या अनेक चिठ्ठ्या, अनेक मेसेज तिला मोबाईलवर यायचे. पण ती सगळ्यांकडे दुर्लक्ष करायची. त्यांना ती इतक्या गोड शब्दात नकार द्यायची की तिच्याबद्दल कुणालाच आकस राहत नसे. बरेच जण तिची बेबी म्हणून हेटाळणी करायचे, पण तिला त्याचा कधीही राग आला नाही. आई गं, मी भातुकली खेळू? सिद्धीच्या प्रश्नाने ती भानावर आली. का गं, टी व्ही बघून कंटाळा आला वाटतं? हो, खेळू का? खेळ, पण ते तुझ्याकडे सगळं सामान कुठे आहे? ती शेजारची उत्तरा आली आहे सामान घेऊन. मग ठीक आहे, जा खेळा. आई, तू येतेस का मला मांडून द्यायला? त्या वाक्याने हर्षाला एकदम उत्साह वाटू लागला.
प्रफुल्लित चेहऱ्याने ती म्हणाली, हो हो चल, आपण हॉलमध्येच बसूया. मग हॉलच्या एका कोपऱ्यात ती मुलींना घेऊन बसली. 3 वर्षाचा मिहीरही तिथे लुडबुड करायला लागला. हर्षा मग त्या भातुकलीच्या खेळात अशी काही हरवून गेली की तिला जगाचा विसर पडला. आणि 4 वाजले. हॉलचा दरवाजा उघडला. तिच्या मैत्रिणी भराभर आत आल्या. हर्षाला उठून तयार व्हायला त्यांनी वेळच दिला नाही. अगो बाई हर्षू, अजून तू भातुकली खेळतेस? एक मैत्रीण म्हणाली तशा सगळ्याच जोरात हसल्या. नाही ग, या मुलींना व्यवस्थित मांडून देत होते. हर्षाने सारवासारव केली खरी, पण मैत्रिणींना ते खरं वाटलं नाही. हे तिच्याही ध्यानात आलं. अगं, आता तुझा स्वतःचा संसार आहे आणि तू खेळण्यातला संसार काय मांडून बसलीस? एका मैत्रिणींनी परत आगाऊपणा केलाच. ते ऐकून सिद्धीला काय वाटलं कुणास ठाऊक. ती उत्तराला म्हणाली, उत्तरा, आपण उद्या खेळू हं. उत्तरालाही ते पटलं. तिने पटापट सगळं सामान पिशवीत जमा केलं आणि निघून गेली. हर्षा आत जाऊन मैत्रिणींसाठी पाणी घेऊन आली. काही म्हणा, आपली हर्षू अजून काही बदलली नाही हं. अजूनही तशीच बालिश वाटते बघा, एक मैत्रीण म्हणाली. हो खरंच, अगदी 11वी-12वीतली अवखळ मुलगी वाटते. तिची फिगर तर बघ, अगदी चवळीची शेंग वाटते. नाहीतर आपण पहा, सगळ्याजणी भोपळे झालोत. सगळ्याजणी फिदी हसल्या. हो, पण थोडंफार मॅच्युअर दिसायलाच पाहिजे ना. आपली आता लग्न झाली आहेत, 2 मुलं आहेत आपल्याला. नाहीतर ही हर्षू वाटते का 2 मुलांची आई आहे म्हणून? आठवतं, आपल्या कॉलेजची मुलं तिला बेबी म्हणायची. ती बेबी अजूनही बेबीच दिसते बघा. परत एकदा सर्वजणी हसल्या. हर्षाला खूप अवघडल्यासारखं झालं. त्या तारीफ करतायत की टोमणे मारतायत हेच तिच्या लक्षात आलं नाही. गप्पा सुरू झाल्या तसं हर्षाच्या लक्षात आलं की तिच्या मैत्रिणी पूर्णपणे संसारी झाल्यात. सासू, नणंदा, नवरा आणि मुलं या व्यतिरिक्त त्यांचे विषय पुढे सरकतच नव्हते. 2 वर्षापूर्वी हर्षाच्या सासूबाई वारल्या. मुलांचा सांभाळ व्यवस्थित व्हावा म्हणून तिने स्वतः नोकरी सोडली आणि तीही पूर्ण वेळ संसारी बाई झाली असली तरी तिचं मन मात्र अनेक विषयांवर गुंतत राहायचं. तिला इंटरेस्ट नव्हता अशी एकही गोष्ट नव्हती. तिला संगीत आवडायचं, विशेषतः सध्याच्या तरुण पिढीचं संगीत तिला खूपच आवडायचं. तिला पिक्चर बघायला आवडायचे. टीव्हीवरच्या कार्टून सिरियल्स तर ती तिच्या मुलांसोबत आवडीने पाहायची. तिला भटकायला आवडायचं. लहान मुलांचे तर सगळेच खेळ तिला खूप आवडायचे. काय म्हणतात आमचे जिजू? एकीने विचारलं. मजेत आहेत, हर्षा उत्तरली. सध्या फ्रान्सला गेलेत कंपनीच्या कामासाठी. म्हणून तर मी इकडे आले. दादा, वहिनी आणि मुलांना घेऊन लग्नाला गेलाय. आई घरी एकटीच होती म्हणून म्हटलं आईलाही कंपनी आणि मुलंही बरेच दिवसात आजीला भेटली नव्हती म्हणून मग आले इकडे. हर्षू, तुझ्या नवऱ्याला तुझा हा बालिशपणा आवडतो का गं? दुसरीने टोचलं. मघाचाच विषय परत एकदा काढल्याने हर्षाला जरा तिचा रागच आला. पण तिला हेही जाणवलं की प्रणव कधी तिला याबाबत बोलला नाही. वास्तविक ही जितकी चंचल, अवखळ तितकाच तो गंभीर आणि अबोल होता. तिच्या सासूबाईंनी तिच्या बालिशपणाबद्दल त्याचे कान नक्कीच भरले असतील, पण त्याने कधी त्याचा चुकूनही उल्लेख केला नाही. तिला आठवत नाही. काय माहिती, कधी बोलले तर नाहीत. कदाचित आवडतही असेल, ती जरा खटाळपणे म्हणाली. मैत्रीण चूप बसली. हर्षाची आई बाहेर येऊन तिच्या मैत्रिणींशी बोलायला लागली तशी हर्षा किचनमध्ये गेली. तिने झटपट शिरा व भजी करून प्लेट्स भरून आणल्या. करूनच ठेवलं होतं की काय? एकीने विचारलं. नाही ग, आत्ताच केलंय, गरमच आहे बघ, हर्षा हसत म्हणाली. मग इतक्या झटपट? हर्षाचा कामाचा झपाटा जबरदस्तच होता. कधी कधी ती वेंधळेपणा करायची, पण खूपदा पकड जमून जायचं. खूप छान झालीत भजी आणि शिराही, एकजण म्हणाली. चला, या बाबतीत तरी आपली हर्षू मॅच्युअर्ड आहे म्हणायची, दुसरीने टोमणा मारला. हर्षू लहानपणापासूनच स्वयंपाक छान करते. अगदी 5वीत असल्यापासून ती पोळ्या करायची. अजूनही तिचं नवनवीन पदार्थ करण्याचं वेळ संपलेलं नाही. नोकरी करत असतानाही ती सुट्टीच्या दिवशी काहीतरी नवीन करून सर्वांना उत्साहाने खाऊ घालायची. निर्मलाबाईंनी केलेल्या प्रशंसेने हर्षा अवघडली. कसं जमतं कुणास ठाऊक, आम्हाला तर रोजचा साधा स्वयंपाक करायचा सुद्धा कंटाळा येतो, एक मैत्रीण म्हणाली. हाच तर फरक होता हर्षा आणि इतरांमध्ये.
सदोदित उत्साहाने उल्हासित असलेल्या हर्षाला सतत काम करायला आवडायचं. नोकरी करतानाही ती ऑफिसमध्ये कामात सर्वांच्या पुढे असायची. दिवसभराचं काम 4-5 तासात पूर्ण करून ती बॉसकडे जाऊन दुसरं काम मागायची नाही, तर दुसऱ्यांना मदत करायची. तिच्या या वृत्तीमुळे ती बॉस सकट सर्वांचीच लाडकी होती. म्हणून तर जेव्हा मुलांच्या संगोपनासाठी तिने राजीनामा दिला, तेव्हा कंपनीने तिला ती मागेल तो पगार देण्याची तयारी दाखवली होती. अर्थातच तिने नकार दिला होता. मैत्रिणी गेल्या तसं हर्षाला हायसं वाटलं. त्या कंटाळवाण्या घरगुती विषयांवरच्या गप्पा ऐकून ती कंटाळून गेली होती. ती मागच्या महिन्यातच स्वित्झर्लंडला जाऊन आली होती. तिला त्याबद्दल खूप काही सांगायचं होतं, पण मैत्रिणींना त्यात काडीचाही रस नव्हता. सध्या ती खूप पुस्तकं वाचत होती, त्याबद्दलही तिला बोलायचं होतं. पण मुलं, नवरा, सासू या विषयातून बाहेर निघायला मैत्रिणींना आवडतच नव्हतं. संध्याकाळी मुलांना घेऊन ती मग बागेत गेली. मुलांचे झोके खेळून झाल्यावर कुणी बघत नाही हे पाहून तिनेही मनसोक्त झोक्यावर खेळून घेतलं. झोक्यावरून उतरताना तिने मुलांना घेऊन अचानक उगवलेल्या बायका तिच्याकडे विचित्र नजरेने बघतायत हे तिच्या लक्षात आलं आणि ती मनोमन लाजली. 3 दिवसांनी भाऊ आणि वहिनी गावाहून आल्यावर ती पुण्याला परतली. दुसऱ्याच दिवशी प्रणव फ्रान्सहून परतला. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता संपत आल्या होत्या. शाळेतली मुलं कॉलन्यात क्रिकेट खेळायची. हर्षाच्या गल्लीतही एका मोकळ्या जागी क्रिकेट सुरू होतं. भाजी बाजारातून परतलेल्या हर्षाने ते पाहिलं आणि तिला लहानपणीचे दिवस आठवले. तिच्या इतर मैत्रिणी मुलींचे खेळ खेळत असताना ही मात्र मुलांसोबत क्रिकेट खेळायचे. ती बॅटिंग आणि बॉलिंगही चांगली करत असल्यामुळे तिला टीममध्ये घेण्यासाठी मुलांची भांडणं व्हायची. हर्षाला ते आठवलं आणि ते क्षण परत अनुभवण्यासाठी ती उतावळी झाली. मी खेळू का रे तुमच्यासोबत? तिनं असं विचारल्यावर मुलं हसू लागली. काकू, हा लेडीज गेम नाही आहे. तुम्हाला बॅट तरी हातात धरता येते का? एक मुलगा चेष्टेने म्हणाला. तशी हर्षा उसळून म्हणाली, तुम्ही सगळे बॅटिंग करा. तुम्ही सगळे आऊट झाल्यावरच मी बॅटिंग करेन, चालेल? पोरं आनंदाने तयार झाली. बऱ्याच वर्षांनी बॉल हातात घेतल्यामुळे तिचे चेंडू वेडेवाकडे पडत होते. पोरं ती मस्त चोपत होती. पण जशी ती सरावली तिने त्यांना आऊट करण्याचा सपाटाच लावला. 7ही पोरांना आऊट करून तिने बॅटिंग करायला सुरुवात केली. 4-5 चेंडू सरळ खेळल्यावर तिने पुढचा चेंडू पार एका 2 मजली इमारतीवरून भिरकावून दिला. पोरं शोधायला गेली आणि रिकाम्या हाताने परत आली. काकू, त्या रणदिवे मावशींच्या डोक्यात बॉल बसला. त्या बॉल देतच नाही आहेत, तुम्ही जाऊन घेऊन या ना. हर्षा विचारात पडली. रणदिवे मावशी म्हणजे भांडकुदळबाई होती. तिच्याकडे जायचं म्हणजे ती हमखास तिच्या लहान मुलांमध्ये खेळण्यावरून तिला टोमणे मारणार. जाऊ द्या मुलांनो, मी तुम्हाला पैसे देते, तुम्ही नवा बॉल घेऊन या. मुलं खुश झाली. तिने आत जाऊन पैसे आणून मुलांना दिले. मुलं नवीन बॉल आणायला गेली. हर्षाने प्रकरण संपवलं म्हणून सुस्कारा सोडला. तर थोड्याच वेळाने रणदिवे मावशी उपटली. तिने हर्षाला लहान मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून चांगलंच फैलावर घेतलं. तिच्या बालिशपणावरून हर्षाला नाही ते बोलले. आता तरी सुधार, तू काही लहान नाही आहेस, 2 मुलांची आई आहेस तू, अशी ताकीद देऊन गेली. ती गेल्यावर हर्षाला रडू आलं. एक विचित्र उदासीनता तिला वाटू लागली. संध्याकाळी प्रणव घरी आला तर घरात सामसूम होती. सिद्धी आणि मिहीर काहीतरी खेळत बसले होते. हर्षा बेडरूममध्ये पुस्तक वाचत पडली होती, पण तिचं वाचण्यात मन काही लागत नव्हतं. दुपारचा प्रसंग तिला वारंवार आठवत होता. काय गं सिद्धी, आज घरात इतकी शांतता का बरं? प्रणवने विचारलं. त्या मागच्या कॉलनीतल्या रणदिवे आजी आपल्या घरी येऊन आईला खूप काही बोलल्या म्हणून आई रडते. आईला बोलून गेल्या? पण का? सिद्धीने त्याला सगळा किस्सा सांगितला. प्रणवच्या चेहऱ्यावर एक स्मित रेषा उमटली. तो बेडरूममध्ये गेला. त्याला पाहून ती उठून बसली, पण तिचा उदास चेहरा त्याच्या लक्षात आला. काय गं, असा चेहरा पाडून काय बसलीस? नाही, काही नाही, असंच सांगितलं मला केतकीने सगळं. मग यात एवढं नाराज होण्यासारखं काय आहे? हर्षा एकदम रडायला लागली आणि रडता म्हणाली, सगळेच मला म्हणतात की तू लहान आहे का? लहान मुलांमध्ये खेळायला. आपल्या आई होत्या त्याही तसंच म्हणायच्या. माझी आई, वहिनी, माझ्या मैत्रिणीही तसंच म्हणत असतात. आता ही मोठी माणसं खेळतच नाही तर मी तरी काय करू? मला नाईलाजास्तव लहान मुलांमध्ये खेळावं लागतं.
प्रणव तिच्या जवळ गेला. तिचा चेहरा वर उचलून त्याने तिचे डोळे पुसले. वेडाबाई कुठली, असं रडतात का? या मोठ्या माणसांना खरं तर कसं जगावं हे माहीतच नसतं. म्हणून जो असा सुंदर जीवन जगतो ना, त्याला ती नावं ठेवत असतात. हर्षला काही कळलं नाही. म्हणजे? तिनं विचारलं. तू लहान मुलांकडे बघितलंस? ती बघ कशी नेहमी आनंदी असतात. छोट्या छोट्या गोष्टीतूनही त्यांना आनंद वाटत असतो. एखादं खेळणं, पान, फुलं, पक्षी, चित्र, चॉकलेट बघून ती हरवून जातात. आपलं रडणं विसरून ती लगेच हसायला लागतात. त्यांच्याजवळच्या प्रत्येक गोष्टीत ती आनंद शोधतात, बरोबर ना? हो, तू तशीच आहेस हर्षू, प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारी. आपल्या लग्नाला 10 वर्ष झालीत, पण मी एवढ्या वर्षात तुला कधी निराश, उदास असं पाहिलंच नाही. झाली तरी काही क्षणापुरती. माझ्या आजारी आईचं तू सगळं व्यवस्थित केलंस, पण कधी तुझ्या चेहऱ्यावर कंटाळा दिसला नाही. तू जे काही करतेस ते सगळं जीव ओतून. तू तुझ्यावरच्या जबाबदाऱ्यांचाही आनंद घेत असतेस. कितीही कष्ट पडो, तुझ्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद कधी मिटला नाही. मला बऱ्याचदा तुझा हेवा वाटतो. तुझ्यासारखं होण्याचा मी बऱ्याचदा प्रयत्न करतो, पण नाही जमलं. कदाचित वयाच्या 10व्या वर्षी वडील वारल्यामुळे, अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे मी खूप लहानपणीच प्रौढ होऊन गेलो. आणि नंतर मला कधी लहान होऊन आयुष्याचा आनंद घेणं जमलंच नाही बघ. चॉकलेट खाताना किंवा कुल्फी, आईस्क्रीम खाताना तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तसा आनंद मला होत नाही. आपण स्वित्झर्लंडला गेलो. तिथलं निसर्ग सौंदर्य पाहून तू हरखून गेली होतीस, पण मला त्याचं फारसं कौतुक वाटलं नाही. याचं कारण तुझ्यातलं लहान मूल अजूनही जिवंत आहे हर्षू, आणि माझ्यातलं ते कधीच मेलं आहे. तुझ्यातलं ते लहान मूल तसंच जिवंत राहू दे, अगदी तू म्हातारी होईपर्यंत. कारण सांगू, तू मला अशीच आवडतेस, अल्लड, अवखळ. तुला पाहिलं की माझा थकवा, माझा कंटाळा, माझी उदासीनता कुठल्या कुठे पळून जाते बघ. तुझ्या चेहऱ्यावरच्या त्या बालिश उत्साहाला पाहून माझ्यातही उत्साहाचा संचार होऊ लागतो. प्रणव क्षणभर थांबला. त्याच्या तोंडून आपली स्तुती ऐकून हर्षा लाजली. मग ती अवघडली. आजपर्यंत तिला लोकांनी तिच्या बालिशपणावरून टोमणेच मारले होते, पण तिचा धीर गंभीर अबोल नवरा चक्क तिचे गोडवे गात होता. तिला कसं रिॲक्ट व्हावं तेच कळेना. अचानक बाहेर कुठंतरी वीज कडाडली आणि त्या पाठोपाठ पावसाने जमीन ओली केल्याचा मंद सुवास दरवळला. त्या वासाने हर्षा वेडावून गेली. या पहिल्या पावसात भिजायला तिला फार आवडायचं. आई, पाऊस पडतोय, आम्ही पावसात खेळायला जाऊ? बाहेरून सिद्धीने विचारलं. हो, जा, तिला उत्तर देता देता हर्षाने प्रणवकडे पाहून विचारलं. मी पण जाऊ? प्रणवने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. कुठे? पावसात भिजायला. प्रणवच्या डोक्यात ती काय म्हणते हे पटकन शिरलंच नाही. शिरलं तेव्हा तो मोठमोठ्याने हसायला लागला. काय झालं हसायला असं? तो न बोलता हसतच राहिला. सांगा ना, काय झालंय? का हसताय? काही नाही, तू जा. हर्षा पटकन बाहेर आली. चला रे मुलांनो, आपण पावसात खेळूया. प्रणव बाहेर आला. आपली बायको आणि मुलांना पावसात नाचताना पाहून त्याला त्यांचा हेवा वाटला. आपल्याला या क्षणांचा आनंद का घेता येऊ नये याचं त्याला वैषम्य वाटत होतं. बाबा, या ना पावसात खेळायला, सिद्धी ओरडली. पण प्रणवचं संकोची मन त्याला पुढे जाऊ देत नव्हतं. तेवढ्यात हर्षा पुढे आली. प्रणवचा हात धरून तिने त्याला अंगणात खेचलं. त्याचे दोन्ही हात धरून ती त्याला नाचवायचा प्रयत्न करू लागली. तिच्यासारखं चांगलं त्याला नाचता येत नव्हतं, पण ती जशी नाचत होती तसा तो नाचण्याचा प्रयत्न करू लागला. पावसाची सर आली तशी निघून गेली, पण त्या 15-20 मिनिटात सगळ्याच सृष्टीवर चैतन्य पसरवून गेली. हर्षा मुलांना घेऊन आत गेली. तिच्या पाठोपाठ प्रणवही आत गेला. चला रे मुलांनो, बाथरूममध्ये जाऊन पटापट कपडे बदलून घ्या. मुलं बाथरूममध्ये गेल्यावर हर्षा प्रणवसाठी टॉवेल घेऊन आली. ओलेल्या कपड्यात आणि विस्कटलेल्या केसात ती खूप सुंदर दिसत होती. हे घ्या, डोकं पुसून घ्या, आणि मुलांचं झालं की तुम्हीही कपडे बदलून घ्या. त्याच्या हातात टॉवेल देत ती म्हणाली. त्याने टॉवेल घेताना तिचे हात धरले आणि तिला जवळ ओढलं. खूप मज्जा आली आज हर्षू पावसात भिजून. असंच मला शिकवत राहा, आयुष्याचा आनंद घ्यायला शिकवशील ना?
प्रत्युत्तरात ती लाजून हसली. तसं तिला अजून जवळ ओढत तो म्हणाला, माझी गोड गोड बायको, मला तू खूप आवडतेस.